तिरुपतीच्या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरल्याचा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केलेला आहे आणि एका खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातही तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी वापरल्याची पुष्टी करण्यात आली आहे। एनडीडीबी कल्फ लॅबच्या अहवालातून तिरुपती लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी वापरल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे तिरुपतीला जाऊन लाडवांचा प्रसाद घेणाऱ्या भाविकांमध्ये आता एकच खळबळ उडाली आहे। भाविकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, नेमकं काय? एका लॅब अहवालातून हे कळून आलं आहे की परदेशी चरबी ची पुष्टी झाली आहे। एनडीडीबी आणि सीएएलएफ या दोन लॅब आहेत। त्यांच्या अहवालातून हे कळून आलं आहे की तिरुपतीच्या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या या तुपांमध्ये परदेशी चरबी, गोमांस चरबी, माशांचे तेल आणि लाड म्हणजे पिग फॅट ज्याला आपण म्हणतो असल्या तयार झालेल्या गोष्टी जे यूज केले गेले असा हा मोठा उघड झाला आहे। बीजेपीच्या लीडर्सने तर हा आरोप केलाच आहे। बरोबरच टीडीपी चे नेते यांनी पण आरोप केला आहे। चंद्रबाबू नायडू यांचा आरोप आहे। बरोबरच वायएसआरपी चा याला घेऊन एक प्रतिवाद आलाय। ते म्हणजे ते सांगतायत की काँग्रेस नायडूंच्या आरोपांवर अपचार आणि राजकीय हेतूने प्रेरित म्हटलं आहे। त्यांनी हे सांगितलं की पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट आहे। पण भाविकांसाठी हे खूप मोठं शॉकिंग असं धक्कादायक अशी ही बातमी आहे की नेमकं तिरुपतीला एक असं पावन स्थान आहे आणि तिथे जेव्हा भक्त जातात तेव्हा एका शुद्ध मनाने जातात आणि जेव्हा तो प्रसाद घेतला जातो एक वेगळा भाव असतो आणि आता त्या भावांमध्ये म्हणजे त्यांचा आपण सांगितलं तर खूप मोठी चिंता अशी त्यांच्यामध्ये स्प्रेड झाली असं अगदी उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।